मेष राशी 1 मे 2026 वैशाख महिन्यातील ही पौर्णिमा. आकाशात पूर्ण चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने झळकणार आहे. ही केवळ एक साधी पौर्णिमा नाही, तर ती एक अशी ऊर्जा घेऊन येते जी प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही बदल घडवते. पण एक विशेषतः मेष राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा एक गूढ संकेत घेऊन येत आहे. एक अशी वेळ जिथे ब्रह्मांड स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे. मेष राशी ही अग्नितत्वाची रास, धाडस, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द यांचे प्रतीक. पण कधीकधी हाच वेग, हाच आक्रमकपणा तुमच्यासाठी अडथळा ठरतो. आणि म्हणूनच 1 मेची ही पौर्णिमा तुमच्या जीवनात एक थांबा देण्यासाठी येत आहे. एक क्षण जिथे तुम्ही स्वतःकडे पाहाल, स्वतःला समजून घ्याल. या दिवशी चंद्राची ऊर्जा तुमच्या मनावर विशेष प्रभाव टाकेल. मनातील लपलेल्या भावना, जुने विचार, अपूर्ण राहिलेल्या इच्छा, सगळं काही अचानक वर येऊ शकतं. तुम्हाला वाटेल की काहीतरी बदलायचं आहे, काहीतरी सोडायचं आहे, पण नेमकं काय हे कदाचित लगेच कळणार नाही. आणि हाच तो ब्रह्मांडाचा संकेत आहे, तुम्हाला आतल्या प्रवासाला घेऊन जाण्याचा. ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक प्रकारची जागृती घेऊन येते. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतात त्या गोष्टी आता स्पष्टपणे दिसू लागतील. काही नाती, काही परिस्थिती ज्यात तुम्ही अडकून राहिला आहात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला समजेल. यावेळी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुमच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. कारण या दिवशी तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र असेल. तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवतील, काही संकेत दिसतील, कधी स्वप्नांमधून, कधी अचानक भेटलेल्या व्यक्तींमधून, तर कधी एखाद्या छोट्याशा घटनेतून. ही पौर्णिमा तुमच्या जीवनात एक संतुलन आणण्यासाठी आली आहे. तुम्ही जे सतत बाहेरच्या जगात धावत होतात त्यात आता थोडा विराम देऊन स्वतःच्या आत पाहण्याची वेळ आली आहे. तुमच्या भावनांना समजून घेणं, त्यांना स्वीकारणं हेच या काळात सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच या दिवशी काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदलही होऊ शकतात. एखादी गोष्ट संपेल पण त्याच वेळी काहीतरी नवीन सुरू होईल. सुरुवातीला ते थोडं अस्वस्थ वाटेल, पण नंतर लक्षात येईल की हा बदल तुमच्या चांगल्यासाठीच होता. ब्रह्मांडाची एक अदृश्य योजना चालू आहे आणि मेष राशीच्या लोकांना या योजनेचा एक भाग बनवण्यासाठी ही पौर्णिमा खास आहे. तुम्ही ज्या दिशेने जात आहात ती दिशा योग्य आहे की नाही याचा संकेत तुम्हाला या काळात मिळेल. ही वेळ आहे स्वतःला विचारण्याची, मला खरंच काय हवं आहे, मी ज्या मार्गावर चालतो आहे तो माझ्यासाठी योग्य आहे का. आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाहीत, ती तुमच्या आतच आहेत. म्हणूनच 1 मे 2026 ही पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एक खगोलीय घटना नाही, ती एक आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. एक अशी सुरुवात जी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतोय. या दिवशी शांत बसा, चंद्राकडे पहा आणि स्वतःशी एक संवाद साधा. कारण कदाचित त्या शांततेतच तुम्हाला तुमच्या जीवनाचं सर्वात मोठं उत्तर मिळेल. 1 मे 2026 ही पौर्णिमा मेष राशीसाठी ही केवळ चंद्राची पूर्णता नाही, तर एक ब्रह्मांडीय ऊर्जेचा शक्तिशाली प्रवाह आहे. या दिवशी आकाशात दिसणारा तेजस्वी चंद्र जणू काही तुमच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठीच आला आहे. आणि हा प्रकाश फक्त बाहेर नाही, तर तुमच्या नशिबावरही पडणार आहे. अनेक दिवसांपासून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी अडकतंय, प्रयत्न करताय पण फळ मिळत नाही, मेहनत आहे पण योग्य दिशा नाही. पण आता परिस्थिती बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण या पौर्णिमेपासून तुमच्या जीवनात ब्रह्मांडीय ऊर्जा सक्रिय होऊ लागते. ही ऊर्जा तुम्हाला थेट पुढे ढकलणार नाही, पण ती तुमच्या आसपासच्या गोष्टी बदलायला सुरुवात करेल. अचानक काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील आणि काही नवीन लोक येतील. काही संधी बंद होतील पण त्याच वेळी काही नवीन दरवाजे उघडतील. सुरुवातीला हे बदल गोंधळात टाकतील, पण लक्षात ठेवा, ही सगळी ब्रह्मांडाची योजना आहे तुमच्यासाठीच. मेष राशी ही नैसर्गिकरित्या लढणारी, जिंकणारी रास आहे. पण यावेळी तुम्हाला लढायचं नाही, तर फक्त प्रवाहात वाहायचं आहे. कारण या काळात तुम्ही जितके स्वतःला ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडाल तितके तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या पौर्णिमेनंतर काही दिवसातच तुम्हाला छोटे छोटे संकेत मिळायला लागतील. कधी एखादं काम सहज पूर्ण होईल, कधी एखादी अडकलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल, कधी एखादी चांगली बातमी मिळेल जी तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. हे सर्व योगायोग नाहीत, हे ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनात एक मोठा टर्निंग पॉईंट जवळ येतोय. कदाचित तो आर्थिक बाबतीत असेल, कदाचित करिअरमध्ये किंवा एखाद्या नात्यात. पण एक गोष्ट निश्चित, 1 मेची ही पौर्णिमा तुमच्या नशिबाला हलवून टाकणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील.
तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास वाटेल आणि हा विश्वासच तुमचं आयुष्य बदलणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, या ऊर्जेचा योग्य वापर करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा, ज्यामुळे मन शांत होतं अशा गोष्टी करा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण या वेळेला तुमच्यासाठी एक अदृश्य शक्ती काम करत आहे, जी तुम्हाला हळूहळू तुमच्या योग्य ठिकाणी घेऊन जात आहे. आणि कदाचित काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, इथूनच माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली होती. म्हणूनच तयार राहा, कारण तुमचे दिवस खरोखरच पलटणार आहेत आणि ही सुरुवात आहे एका नवीन उज्ज्वल अध्यायाची. मेष राशीसाठी यावेळी एक वेगळा संकेत घेऊन येत आहे, कर्मशुद्धी आणि नव्या प्रारंभाचा क्षण. कधी कधी आयुष्यात आपण खूप काही करतो, चांगलंही वाईटही. काही निर्णय योग्य ठरतात तर काही चुकीचे, पण ब्रह्मांड कधीही काही विसरत नाही. प्रत्येक कृतीचं, प्रत्येक विचारांचं एक स्पंदन तयार होतं आणि ते योग्य वेळ येताच परत आपल्या जीवनात प्रगट होतं. ही पौर्णिमा म्हणजे त्या संचित कर्मांची हालचाल सुरू होण्याचा क्षण आहे. मेष राशीच्या लोकांसाठी ही वेळ आहे जुने ओझे हलके होण्याची. ज्या गोष्टींनी तुम्हाला आतून थकवलं आहे, त्या आठवणींनी तुम्हाला अडवून ठेवलं होतं, त्या आता हळूहळू दूर होऊ लागतील. तुम्हाला कदाचित जाणवेल, मन हलकं होत आहे, नकारात्मक विचार कमी होत आहेत आणि आत एक नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. हीच ती कर्मशुद्धीची प्रक्रिया. या काळात काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ शकतात, पण त्याबद्दल दुःख करू नका, कारण जे आत आहे ते तुमच्यासाठी नव्हतंच आणि जे येणार आहे ते तुमच्यासाठी अधिक योग्य आहे. ही पौर्णिमा तुम्हाला एक मोठा धडा शिकवते. ज्याला धरून बसलात तेच तुम्हाला अडवतं. म्हणून आता सोडून द्या जुन्या अपेक्षा, जुने दुःख, जुन्या गोष्टींवरचा ताण. कारण जेव्हा तुम्ही रिकामे होता तेव्हाच नवीन गोष्टी तुमच्या जीवनात येऊ शकतात. यावेळी तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रारंभ तयार होत आहे. कदाचित तुम्ही एखादा नवीन निर्णय घ्याल, कदाचित एखादी नवीन संधी स्वीकाराल, किंवा कदाचित तुम्ही स्वतःमध्येच एक मोठा बदल अनुभवाल. आणि हा बदल बाहेर दिसणार नाही, पण आतून तुम्ही पूर्णपणे वेगळे व्हाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ आहे स्वतःला पुन्हा घडवण्याची. जसं चंद्र पूर्ण होतो आणि नंतर पुन्हा कमी होतो, तसंच तुमचं आयुष्यही एका नव्या चक्रात प्रवेश करत आहे. या पौर्णिमेनंतर तुमचं मन अधिक स्पष्ट होईल, तुमचे निर्णय अधिक ठाम होतील आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. आणि जेव्हा ही स्पष्टता येते तेव्हाच खरा बदल घडतो. म्हणून घाबरू नका, बदल स्वीकारा आणि विश्वास ठेवा की प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. कारण ही 1 मेची पौर्णिमा तुम्हाला सांगते, तुम्ही आता जुन्या गोष्टींपासून मुक्त होत आहात आणि एक नवीन, अधिक सुंदर जीवन तुमची वाट पाहत आहे. ही 1 मे 2026ची पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर तो एक संकेत आहे तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होण्याचा. या दिवसापासून जे काही घडेल ते कदाचित लगेच समजणार नाही. काही गोष्टी गोंधळात टाकतील, काही निर्णय कठीण वाटतील, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ब्रह्मांड कधीही चुकीचा मार्ग दाखवत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण कदाचित आजपासूनच तुमचं नशीब शांतपणे बदलायला सुरुवात होत आहे. जे मिळालं नाही त्याचं दुःख करू नका, कारण जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा मोठं असणार आहे. थोडा संयम ठेवा, थोडी श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक राहा. आणि मग काही दिवसांनी तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हो, हीच ती वेळ होती जिथून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली.